नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर डे 39 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर मधील सर्वात महत्त्वाचा असणारा टॉपिक, ज्याचं नाव आहे रिपोर्टेड स्पीच किंवा ज्याला डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच असंही म्हणतात. पहा, आजचा टॉपिक आहे डायरेक्ट स्पीच, ज्याला मराठीत आपण म्हणतो प्रत्यक्ष कथन, अँड इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच अप्रत्यक्ष कथन. बघा, आपल्याला डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य दिलेलं असतं आणि कंसात सूचना असते की त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करा. मग हे रूपांतर करत असताना अगोदर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. तर एका एक्झाम्पल मधून हे अतिशय सहजपणे आपल्या लक्षात येऊ शकतं. त्याचबरोबर इनडायरेक्ट स्पीच करत असताना कोणकोणते बदल होतात ते देखील या ठिकाणी या एक्झाम्पल मधून आपल्या लक्षात येईल. बघा, राम सेड टू सीता, I am going now. बघा, हे सेंटेन्स आहे. आता हे वाक्य जे आहे ते डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथनातील आहे की अप्रत्यक्ष कथनातील आहे ते आपण बघूया. पहा, एखाद्याने बोललेले शब्द त्याच्याच शब्दात सांगणं याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. रिपीट करतोय, एखाद्याने बोललेले शब्द त्याच्याच शब्दात सांगणं म्हणजे डायरेक्ट स्पीच, आणि अगदी या उलट एखाद्याने बोललेले शब्द आपल्या शब्दात सांगणं म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. तर बघा, आता या वाक्यामध्ये जे बोललेले शब्द आहेत ते नेमके कोणाच्या शब्दात सांगितले त्यावरून आपल्या लक्षात येईल की हे वाक्य डायरेक्ट स्पीच आहे की इनडायरेक्ट स्पीच आहे. पहा, राम सीताला म्हणाला, मी आता जात आहे. मी आता जात आहे हे कोणी बोललेले शब्द आहेत? राम सीताला म्हणाला म्हणजेच रामने बोललेले शब्द आहेत. मी आता जात आहे हे कोणी बोललेले शब्द आहेत? रामने. पहा, रामने बोललेले शब्द त्याच्याच शब्दात सांगितलेत म्हणजे हे वाक्य आहे डायरेक्ट स्पीच मध्ये. आपण या ठिकाणी मेन्शन करू. ठीक आहे, हे झालं प्रत्यक्ष कथन. आता हेच वाक्य अप्रत्यक्ष कथनात म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं लिहिलं जातं ते बघा. इथे बोललेले शब्द जे आहेत रामने ते आता आपल्याला आपल्या शब्दात सांगायचे आहेत. बघा, इनडायरेक्ट असताना काय काय चेंजेस होतात, लक्षात घ्या नीट. राम टोल्ड सीता दॅट ही वॉज गोइंग देन. फुल स्टॉप. बघा, झालं हे वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये. पहा, रामने सीताला सांगितले की तो तेव्हा जाता. तो तेव्हा जाता हे जे शब्द आहेत हे आता आपण काय केलेत बघा, रामच्या शब्दात घेतलेत का आपल्या शब्दात सांगितले? रामने बोललेले शब्द काय होते? मी आता जात आहे. इथे काय झालं? तो तेव्हा जात होता म्हणजे रामने बोललेले शब्द पहिल्या वाक्यात त्याच्या शब्दात मांडलेले आहेत. हे डायरेक्ट स्पीच आहे. पण या ठिकाणी तो तेव्हा जात होता हे जे शब्द आहेत आता हे आपण आपल्या शब्दामध्ये सांगितले, म्हणूनच याला काय म्हणणार आहात तुम्ही आता? इनडायरेक्ट स्पीच. म्हणजेच अप्रत्यक्ष कथन. आता हे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय काय चेंजेस झालेत ते लक्षात घ्या बरं का. हेच बदल आपल्याला करायचे आहेत आणि अतिशय डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना कोणकोणते शब्दांचे कशा पद्धतीने बदल होतात हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. बघा, राम सेड टू सीता, आय एम गोइंग नाव. राम टोल्ड सीता दॅट ही वॉज गोइंग देन. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच केलं. तुमच्या हे लक्षात आलंय ना? एखाद्याने बोललेले शब्द त्याच्याच शब्दात सांगणं म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि एखाद्याने बोललेले शब्द आपल्या शब्दात सांगणं म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. बदल काय झाले बघा. सेड टू च्या जागी घेतला टोल्ड. ठीक आहे.
कॉमाच्या जागी घेतला दॅट, त्यानंतर आयच्या जागी आला ही, एमचा बदल झाला वॉज आणि नाऊचा बदल झाला देन. बघा हे शब्दांचे बदल या ठिकाणी झालेले आहेत. हे बदल कसे होतात हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आणखी एक मेजर तुम्हाला या ठिकाणी चेंज दिसत असेल तो म्हणजे दिलेल्या वाक्यात पहा दुहेरी अवतरण चिन्ह आहे, पण उत्तरामध्ये मात्र दुहेरी अवतरण चिन्ह नाही. का नाही हे तुमच्या लक्षातही आलं असेल पहा, कारण एखाद्याने बोललेले शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हात घेतात. हे रामने बोललेले शब्द आहेत म्हणून ते दुहेरी अवतरण चिन्हात आलेत, आणि या ठिकाणी ते शब्द आता आपल्या शब्दात मांडलेले आहेत म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह नाहीये. इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघा पूर्णविरामाशिवाय कोणतंही चिन्ह वापरलेलं नसतं. झालेले बदल नेमके कशाचे आहेत ते लक्षात घ्या बरं का. हा जो सेड टूच्या जागी आपण टोल्ड घेतलाय हे आहे रिपोर्टिंग व्हर्ब. हे शब्द नीट लक्षात घ्या, कारण यानंतर आपण हेच बघणार आहोत की रिपोर्टिंग व्हर्ब, कनेक्टिव्ह, प्रोनाउन्स कोणते जे शब्द चेंज होतात ते नेमके आपल्याला क्लासिफाय करता आले पाहिजे. बघा इथे सेड टूच्या जागी जो टोल्ड घेतलेला आहे हा आहे रिपोर्टिंग व्हर्ब, ज्याला आपण मराठीत निवेदक क्रियापद असंही म्हणू शकतो. त्यानंतर हा जो कॉमाच्या जागी दॅट आलाय याला म्हणतात कनेक्टिव्ह. याला कनेक्टिव्ह का म्हटलं बघा, कनेक्ट जोडणे. कनेक्टिव्ह का, कारण हा काय करतोय पहा, अवतरण चिन्हातील शब्द आणि अवतरण चिन्हा बाहेरील शब्द काय केले याने कनेक्ट केलेले आहेत म्हणून हा कनेक्टिव्ह आहे. ठीक आहे. कॉमाच्या जागी जे घेतात दॅट तो आहे कनेक्टिव्ह. त्यानंतर आयचा जो बदल केला आपण ही, हा आहे सर्वनामाचा बदल, प्रोनाउनचा बदल. त्यानंतर एमचा आपण वॉच केला, हा झाला काळाचा बदल, लक्षात घ्या. आणि नाऊचा बदल देन केलेला आहे. तर डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काही विशिष्ट शब्दांचे बदल करत असतात पहा, ते पण आपण बघणार आहोत. जसं धिसचा दॅट होतो, हिअरचा देअर होतो, तसाच या ठिकाणी नाऊचा बदल देन होतो. तर असे हे सर्व बदल या ठिकाणी झालेले आहेत. सेड टूचा टोल्ड, कॉमाचा दॅट, आयचा बदल ही, एमचा वॉज आणि नाऊचा देन. आणि अवतरण चिन्ह मात्र उत्तरात आलेलं नाही. तर डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना अशा पद्धतीने हे बदल झालेले आहेत. लक्षात आलेत का? हा, आता यानंतर अजून एक वाक्य पहा. द टीचर सेड टू अमित, ओपन युअर बुक. बघा, शिक्षक अमितला म्हणाले तुझं पुस्तक उघड. तुझं पुस्तक उघड, ओपन युअर बुक, हे कोणी बोललेले शब्द आहेत? टीचरने. आणि पहा, टीचरने बोललेले शब्द त्यांच्या शब्दात मांडलेले आहेत आणि एखाद्याने बोललेले शब्द त्याच्या शब्दात मांडणं याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट स्पीच. म्हणजे हे वाक्य आहे डायरेक्ट स्पीच. ओके. त्यानंतर बघा, आता हेच वाक्य आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं घेऊ शकतो? हा, होणारे बदल लक्षात घ्या. द टीचर आस्क्ड अमित टू ओपन हिज बुक. अर्थ लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की एखाद्याने बोललेले शब्द त्याच्या शब्दात घेतलेत की आपल्या शब्दात घेतलेले आहेत. इथं काय होतं? शिक्षक अमितला म्हणाले तुझं पुस्तक उघड. तुझं पुस्तक उघड हे शिक्षकांचे शब्द त्यांच्या शब्दात आलेत, हे डायरेक्ट स्पीच आहे. आता बघा, द टीचर आस्क्ड अमित टू ओपन हिज बुक. शिक्षकांनी अमितला त्याचं पुस्तक उघडायला सांगितले. त्याचं पुस्तक उघडायला सांगितले म्हणजे जे ओपन युअर बुक्स हे शब्द होते ते आता या ठिकाणी आपण आपल्या शब्दात घेतलेले आहेत. आणि एखाद्याने बोललेले शब्द आपल्या शब्दात घेणं हे झालं इनडायरेक्ट स्पीच. आता हे इनडायरेक्ट करत असताना कोणकोणते बदल झालेत ते बघा. द टीचर सेड टू अमित ओपन युअर बुक. द टीचर आस्क्ड अमित टू ओपन हिज बुक. लगेच लक्षात येईल पहा.
सेट टूच्या जागी आस्ट आलेला आहे, हा, कॉमाच्या जागी टू आलेला आहे, त्यानंतर युअरचा बदल हीच केलेला आहे. ठीक आहे, हे 4 बदल झालेले आहेत. पहा, सेट टूच्या जागी आस्ट, कॉमाच्या जागी टू आणि युअरच्या जागी हीच. तर सेट टूच्या जागी आलेलं हे रिपोर्टिंग व्हर्ब असतं, कॉमाच्या जागी आलेलं कनेक्टिव्ह असतं आणि या ठिकाणी जो युअरचा हीच हे झालं सर्वनामाचा बदल. तर आता या ठिकाणी पहा, वरच्या आणि या वाक्यात तुम्हाला काही बदल दिसून येत असतील. जसं या पहिल्या वाक्यात सेड टूच्या जागी टोल्ड घेतला, इथे मात्र सेड टूच्या जागी आस्क्ड घेतला. तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे वेगळा शब्द का घेतला. इथंही सेड टूच्या जागी आहे आणि इथंही सेड टूच्या जागी आहे, पण इथं टोल्ड घेतला आणि इथे आस्क्ड का घेतलेला आहे. किंवा या ठिकाणी कॉमाच्या जागी दॅट घेतलाय, इथे कॉमाच्या जागी टू घेतलाय. असा बदल का केला. तर लक्षात घ्या, हा इनडायरेक्ट स्पीच करत असताना सर्वात महत्त्वाचा आणि पहिला बदल आहे. कारण उत्तर लिहिताना जर तुम्ही हे बदल व्यवस्थित करू शकलात सुरुवातीचे, तरच तुमचं पूर्ण उत्तर तपासलं जाऊ शकतं. सुरुवात बरोबर आली तरच. तर बघा, मग आपल्याला वाक्यात रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह काय घ्यायचं हे लक्षात येण्यासाठी, जसं तुम्हाला इथं दिसतंय की दोन्ही वाक्यांमध्ये रिपोर्टिंग व्हर्ब वेगळं आलंय, कनेक्टिव्ह पण वेगळं आलेलं आहे. का वेगळं आलं तर अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार. लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यात अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार रिपोर्टिंग व्हर्ब काय घ्यायचं आणि कनेक्टिव्ह काय घ्यायचं हे ठरवलं जातं. लक्षात घ्या, रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह हे अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार वापरतात. मग अवतरण चिन्हातील वाक्य हे 7 पैकी एका प्रकारचं असतं. मग कोणत्या प्रकारचं असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब काय घ्यायचं आणि कनेक्टिव्ह काय घ्यायचं. इथे बघा, हे जे पहिलं वाक्य दिलेलं आहे त्यातील हे अवतरण चिन्हातील वाक्य हे स्टेटमेंट आहे. वाक्याच्या सुरुवातीलाच करता आलेलं आहे, म्हणजे हे विधानात्मक वाक्य आहे. पहा, आणि विधानात्मक वाक्य असताना रिपोर्टिंग व्हर्ब घेतात टोल्ड. आणि या ठिकाणी ओपन युअर बुक हे जे दुसऱ्या वाक्यातील अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार हे आज्ञार्थी वाक्य आहे. पहा, सुरुवातीलाच क्रियापद आलं म्हणजे आज्ञार्थी आहे आणि आज्ञार्थी वाक्यात रिपोर्टिंग व्हर्ब घेतात आस्क्ड, कनेक्टिव्ह घेतात टू. म्हणजेच रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह काय वापरायचं हे अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारावर अवलंबून आहे. ठीक आहे, तर मग ते कसे वापरायचे यासाठी एक आपण सेपरेटली चार्ट बघणार आहोत. पण तत्पूर्वी हे समजून घ्या की या वाक्यात सेड टू ऐवजी वापरलेला टोल्ड, आस्क्ड आपण लिहून घेऊ. पहा, हे मुद्दाम, कारण हे लक्षात येणं गरजेचं आहे. वरील वाक्यात सेड टू ऐवजी वापरलेल्या टोल्ड, आस्क्ड, यासारख्या शब्दांना रिपोर्टिंग व्हर्ब, लक्षात घ्या शब्द, निवेदक क्रियापद म्हणतात मराठीत, असे म्हणतात. रिपीट करतोय, लक्षात घ्या. वरील वाक्यात सेड टू ऐवजी वापरलेल्या, हे पहा, सेड टू ऐवजी वापरलेल्या टोल्ड, आस्क्ड, टोल्ड, आस्क्ड यासारख्या शब्दांना रिपोर्टिंग व्हर्ब्स असे म्हणतात. त्यानंतर स्वल्पविरामाऐवजी वापरलेल्या, काय वापरले लक्षात घ्या, वर बघू शकता तुम्ही. स्वल्पविरामाऐवजी काय वापरला आहे, दॅट, या ठिकाणी टू, दॅट, टू यासारख्या शब्दांना कनेक्टिव्ह असे म्हणतात. बघा, स्वल्पविरामाऐवजी वापरलेल्या दॅट, टू यासारख्या शब्दांना कनेक्टिव्ह असे म्हणतात. हे दोन शब्द लक्षात ठेवा, रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह. सेड टू ऐवजी वापरतात ते रिपोर्टिंग व्हर्ब
आणि कॉमाच्या म्हणजे स्वल्पविराम ऐवजी वापरतात ते कनेक्टिव्ह. ठीक आहे. आता आपण बघू पहा, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब काय वापरायचं आणि कनेक्टिव्ह काय वापरायचं. मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना की वाक्याचे 7 वेगवेगळे प्रकार आहेत. तर यापैकी वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे, जसं इथं विधानात्मक होतं, इथं आज्ञार्थी आहे, त्यानुसार मग वाक्याचा प्रकार कोणता आहे, त्यानुसार रिपोर्टिंग वर्ब काय घ्यायचं आणि कनेक्टिव्ह काय घ्यायचं हे आता आपण बघणार आहोत. त्यासाठी एक सेपरेट चार्ट बघू आपण. हे समजलंय तुम्हाला? एखाद्याने बोललेले शब्द त्याच्या शब्दात सांगणं म्हणजे डायरेक्ट स्पीच, आणि एखाद्याने बोललेले शब्द आपल्या शब्दात सांगणं त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. आता आपण बघू डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह काय वापरायचं बघा बरं का. सर्व बदल आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहा, डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच बनविताना रिपोर्टिंग व्हर्ब व कनेक्टिव्ह कशाला म्हणतात तुमच्या लक्षात आलेलंच असेल, आपण लिहून पण घेतलं. अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार खालीलप्रमाणे वापरतात. ठीक आहे. डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह हे अवतरण चिन्हातील म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याचा जो प्रकार आहे, म्हणजेच पहा, अकॉर्डिंग टू द काइंड ऑफ द सेंटेन्स गिव्हन इन इन्व्हर्टेड कॉमाज, अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह ठरवलं जातं. त्यासाठीचा चार्ट बघा बरं का. आता पहिल्या कॉलममध्ये आहे अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार, त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आपण घेणार आहोत त्या प्रकारानुसार रिपोर्टिंग व्हर्ब काय वापरायचं, निवेदक क्रियापद, आणि त्यानंतर कनेक्टिव्ह काय वापरायचं म्हणजे स्वल्पविरामाच्या जागी काय घ्यायचंय. असे हे 3 कॉलम या ठिकाणी आपण बघतोय. आता तर अवतरण चिन्हातील वाक्य हे 7 पैकी एका प्रकारचं असतं असं मी तुम्हाला म्हटलं. पहा, तर सर्वप्रथम आपण त्या वाक्यांचे प्रकार लिहून घेऊ. इथं विधानात्मक वाक्य, ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्टेटमेंट असं म्हणतो. पहा, त्यानंतर WH प्रश्नार्थक वाक्य, त्यानंतर एस-नो प्रश्नार्थक वाक्य, त्यानंतर चौथा आहे आज्ञार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो ना आपण त्याला. पुढे विनंतीवाचक वाक्य, रिक्वेस्ट, त्यानंतर आहे पुढं उद्गारवाचक वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो ना. त्यानंतर लास्ट आहे लेट्सने सुरू होणारे वाक्य. बघा, अवतरण चिन्हातील वाक्य या 7 पैकी एका प्रकारचं असतं. प्रत्यक्षात वाक्याचे मुख्य प्रकार 4च आहेत. पहा, विधानात्मक, प्रश्नार्थक, त्यानंतर आज्ञार्थी आणि उद्गारवाचक, हे 4च आहेत. पण
त्यामध्ये पहा प्रश्नार्थकचे हे 2 प्रकार आहेत आणि आज्ञार्थीमध्ये पहा आज्ञार्थी, विनंतीवाचक आणि लेट्सने सुरू होणार हे 3 आहेत आणि हा एक उद्गारवाचक आहे. तर एकूण जर वाक्यांचे प्रकार पाहिले आपण तर ते या ठिकाणी आपण मेन्शन केलेत 7. विधानात्मक, WH प्रश्न, येस नो प्रश्न, आज्ञार्थी, विनंतीवाचक, उद्गारवाचक आणि लेट्स किंवा लेटसने सुरू होणार. तर मग अवतरण चिन्हातील वाक्य यापैकी कोणत्या प्रकारात असेल तर रिपोर्टिंग वर्ब काय घ्यायचं आणि कनेक्टिव्ह काय घ्यायचं ते बघा. आता जर अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक असेल तर रिपोर्टिंग वर्ब घेतात पहा सेड किंवा टोल्ड. लक्षात घ्या, सेड किंवा टोल्ड दोन्हीपैकी एक घ्यायचा आहे. कसा? जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतं पहिलं जे वाक्य आपण पाहिलं होतं सेड टू होता पहा, सेड टू. मग सेड टू असेल तर त्या जागी घेतात टोल्ड. आणि जर दिलेल्या वाक्यात नुसता सेड आलेला असेल तर मग त्या जागी सेडच घ्यायचा. सेड आलाय तर त्या जागी सेडच घ्यायचा. सेड टू आला तर त्या जागी टोल्ड घ्यायचा. सेड टूच्या जागी टोल्ड वर का, टोल्ड टू असं कधीही चुकून लिहू नका. सेडच्या जागी सेड आणि सेड टूच्या जागी टोल्ड घ्यायचा आहे जर वाक्य विधानात्मक असेल तर. आणि विधानात्मक वाक्यात हे झालं रिपोर्टिंग वर्ब, पण कनेक्टिव्ह काय वापरतात पहा, करेक्ट, दॅट, कॉमाच्या जागी दॅट घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे पहा WH प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर अशा वेळेस रिपोर्टिंग वर्ब घेतात आस्क्ड. WH प्रश्न असताना जर दिलेल्या वाक्यात सेड असेल किंवा सेड टू असेल तर दोन्हींच्याही जागी आस्क्ड घ्यायचा आहे. सेडच्या जागी सेड हा फक्त तुम्हाला सांगितलं वरती विधानात्मक मध्ये घ्यायचा आहे. पण जर तुमचं WH प्रश्न असताना दिलेल्या वाक्यात नुसता सेड आलेला असेल तर सेडच्या जागीही आस्क्ड घ्यायचा आहे आणि सेड टू असेल तर त्या जागी सुद्धा आस्क्ड वापरायचं आहे. अशा वेळेस म्हणजे WH प्रश्न असताना कनेक्टिव्ह डॅश म्हणजे कनेक्टिव्ह काहीच वापरायचं नाही. तर त्यामध्ये जो WH शब्द असतो तोच कनेक्टिव्हचं काम करतो. म्हणून WH प्रश्नामध्ये स्वल्पविरामाच्या जागी कुठलंही कनेक्टिव्ह घ्यायची गरज पडत नाही. पुढे येस नो प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर यातही रिपोर्टिंग वर्ब वरील प्रमाणे आस्क्ड हेच घेतात आणि कनेक्टिव्ह घेतात बघा इफ किंवा व्हेदर. दोन्हीपैकी कोणतंही चालेल. कनेक्टिव्ह इफ किंवा व्हेदर येस नो प्रश्न असताना. पुढचा बघा जर अवतरण चिन्हातील वाक्य आज्ञार्थी असेल तर अशा वेळेस आपल्याला आस्क्ड किंवा ऑर्डर्ड यापैकी घेऊ शकता. ठीक आहे, आज्ञार्थी वाक्य असताना आस्क्ड किंवा ऑर्डर्ड आणि कनेक्टिव्ह घ्यायचंय पहा म्हणजेच कॉमाच्या जागी टू. विनंतीवाचक वाक्य जर असेल तर त्यामध्ये काय वापरतात, विनंती. लक्षात आला असेल रिक्वेस्ट. मग विनंतीवाचक वाक्य असताना रिपोर्टिंग वर्ब घ्यायचंय रिक्वेस्टेड आणि कनेक्टिव्ह वरील प्रमाणेच घ्यायचंय पहा. आज्ञार्थी वाक्यामध्ये जे कनेक्टिव्ह वापरलं टू तसं विनंतीवाचक वाक्यात सुद्धा कनेक्टिव्ह टू हेच वापरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे उद्गारवाचक वाक्य जर असेल पहा, उद्गारवाचक वाक्य तर अशा वेळेस आपल्याला रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे एक्सक्लेम्ड आणि कनेक्टिव्ह घ्यायचा आहे दॅट. ओके. आणि शेवटचा वाक्य प्रकार आहे लेट्सने सुरू होणारं वाक्य. लेट्सने सुरू होणारं वाक्य असेल तर रिपोर्टिंग वर्ब घ्यायचा आहे सजेस्टेड आणि कनेक्टिव्ह घ्यायचंय दॅट. बघा दॅट्स ऑल. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला प्रॉपरली वापरता आले तर तुमचं उत्तर 50% इथंच बरोबर येतं असं म्हणायला हरकत नाही. आणि सुरुवातीचे बदल व्यवस्थित झाले, बरोबर झाले तरच तुमचं पुढचं उत्तर चेक केलं जाईल. म्हणून हा चार्ट आपल्याला पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. वाक्याचा प्रकार काय आहे अवतरण चिन्हातील त्यानुसार हे रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिव्ह घेतलेले आहेत. परत एकदा पहा, अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक असेल तर रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा टोल्ड वापरायचा, कनेक्टिव्ह दॅट. अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्नार्थक असेल तर रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड, कनेक्टिव्ह डॅश, काहीच नाही घ्यायचा. जर अवतरण चिन्हातील वाक्य येस नो प्रश्न असेल तर रिपोर्टिंग वर्ब घेतला आस्क्ड, कनेक्टिव्ह इफ किंवा व्हेदर.
जर अवतरण चिन्हातील वाक्य आज्ञार्थी असेल, म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला जर मुख्य क्रियापदाला असेल, तुम्हाला वाक्याचा प्रकार पण ओळखता आला पाहिजे बरं का, ते पण पाहू आपण, ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. विधानात्मक वाक्य आहे हे कसं ओळखणार तुम्ही? जर वाक्याच्या सुरुवातीला कर्ता किंवा कर्म आलेला असेल, म्हणजेच काय, वाक्याच्या सुरुवातीला जर नाम किंवा सर्वनाम आलं आणि शेवटी पूर्णविराम असेल तर ते असतं विधानात्मक वाक्य. जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलं तर ते प्रश्नार्थक असतात. पण प्रश्नार्थक वाक्याचे पण दोन प्रकार आहेत, WH प्रश्न आणि येस नो प्रश्न. हे कसं लक्षात घेणार? जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आणि वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आलं, एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड वगैरे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ना, जर वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आलं तर तो असतो एस नो प्रश्न, बरं का. आणि जर वाक्याच्या सुरुवातीला WH शब्द असेल, व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू, हुम, हुज, विच वगैरे, हे WH शब्द वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलं तर तो असतो WH प्रश्न. जर वाक्याच्या सुरुवातीलाच मुख्य क्रियापद आलं तर ते असतं आज्ञार्थी वाक्य. मुख्य क्रियापद सुरुवातीला आलं तर ते काय असतं? आज्ञार्थी वाक्य असतं. जसं या ठिकाणी आपण पाहिलं, मग त्यावेळेस रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिव्ह काय वापरतात. जर वाक्यात प्लीज हा शब्द असेल, प्लीज, तर ते असतं विनंतीवाचक वाक्य. जर वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलं तर ते असतं उद्गारवाचक वाक्य. आणि वाक्याच्या सुरुवातीला लेट्स किंवा लेटस हे शब्द असतील तर त्याला आपण म्हणूयात लेट्सने सुरू होणारं वाक्य. समजलंय? वाक्याच्या सुरुवातीलाच नाम किंवा सर्वनाम असेल तर विधानात्मक, वाक्याच्या सुरुवातीला WH शब्द शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर WH प्रश्नार्थक वाक्य, वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद असेल शेवटी प्रश्नचिन्ह येस नो प्रश्नार्थक, वाक्याच्या सुरुवातीलाच मुख्य क्रियापद आलं तर आज्ञार्थी वाक्य, वाक्यात प्लीज हा शब्द असेल तर विनंतीवाचक वाक्य, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलं उद्गारवाचक वाक्य ज्याला आपण एक्सक्लेमेशन म्हणतो, आणि सुरुवातीला लेट्स किंवा लेटस आलं तर ते झालं लेट्सने सुरू होणारं वाक्य. तर असे हे अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार ओळखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला या ठिकाणी अशी सूचना दिसेल, चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच, दिलेलं वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये करा असं दिसल्याबरोबर पहिलं काम त्या वाक्यातील अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार शोधायचा. अवतरण चिन्हातील वाक्य यापैकी कोणत्या प्रकारचं आहे ते ठरवायचं आणि मग त्यानुसार कोणतं रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिव्ह वापरायचं ते आपल्याला ठरवायचं आहे. पहा, जर अवतरण चिन्हातील वाक्य विधानात्मक असेल तर रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा टोल्ड, कनेक्टिव्ह दॅट. अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्नार्थक असेल तर रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड, कनेक्टिव्ह डॅश. अवतरण चिन्हातील वाक्य येस नो प्रश्न असेल तर रिपोर्टिंग वर्ब घेतला आस्क्ड, कनेक्टिव्ह इफ किंवा वेदर. आज्ञार्थी वाक्य असेल तर रिपोर्टिंग वर्ब घ्यायचा आस्क्ड किंवा ऑर्डर्ड आणि कनेक्टिव्ह टू. विनंतीवाचक वाक्य असेल अवतरण चिन्हामध्ये तर रिपोर्टिंग वर्ब घेणार रिक्वेस्टेड आणि कनेक्टिव्ह घ्यायचं टू. जर अवतरण चिन्हातील वाक्य उद्गारवाचक असेल अशा वेळेस आपण रिपोर्टिंग वर्ब घेणार एक्सक्लेम्ड आणि कनेक्टिव्ह दॅट. आणि लास्ट वन, अवतरण चिन्हातील वाक्य जर लेट्सने सुरू होणार असेल तर रिपोर्टिंग वर्ब घ्यायचे सजेस्टेड आणि कनेक्टिव्ह घ्यायचा दॅट. समजलंय का? हा झाला आपला पहिला चार्ट ज्यातून आपण दोन बदल कसे करायचे, अत्यंत महत्त्वाचे असणारे बदल यातून अभ्यासलेले आहेत. आता आपण पहा, जे पहिलं वाक्य होतं त्यात आपण जो आयचा बदल ही केला होता पहा, किंवा युअरचा बदल हीच केला होता, हा झाला होता सर्वनामाचा बदल. तर मग अवतरण चिन्हातील सर्वनामांचा बदल कसा करायचा ते आता आपण नंबर 2 मध्ये बघणार आहोत. नंबर 1 मध्ये पाहिलं रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिव्ह उत्तरात काय वापरायचं. आता नंबर 2 मध्ये बघतोय अवतरण चिन्हातील, हा शब्द लक्षात घ्या बरं का, अवतरण चिन्हातील सर्वनामांचा बदल खालीलप्रमाणे करावा. अवतरण चिन्हा बाहेर आलेल्या सर्वनामांचा बदल नाही करायचा. अवतरण चिन्हाच्या आतमध्ये जे सर्वनाम आहेत त्यांचा बदल कसा करायचा ते आता आपण पाहू. हे आले लक्षात तुमच्या? हे बदलच फार महत्त्वाचे या ठिकाणी ठरतात, कारण अवतरण चिन्हातील वाक्याचा जो प्रकार आहे त्यानुसार हे बदल आपल्याला कसे करायचे ते या ठिकाणी आपण पाहिले. आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्सेस बघणार आहोत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला यापैकी कोणता शब्द आपण घेतलाय, का घेतलाय हे सगळं कळू शकेल.
जर तुम्ही हा चार्ट व्यवस्थित समजून घेतला, लक्षात ठेवला तर. आता बघा नंबर 2, अवतरण चिन्हातील सर्व नामांचा बदल खालील प्रमाणे करावा. फार इंटरेस्टिंग आहे पहा. आणि हे जे सर्वनामांचे बदल या ठिकाणी आपण बघणार आहोत ना, हे या प्रकारात तर करायचे आहेतच. त्याचबरोबर आपण जेव्हा एखाद्या पॅसेजमधून प्रश्नांचं उत्तर शोधून लिहितो ना, तेव्हा ते उत्तर लिहिताना सुद्धा आपल्याला हे सर्वनामांचे बदल उपयोगी ठरत असतात. तुमच्या लक्षात येईल पाहते. पहा यामध्ये आय, जर अवतरण चिन्हामध्ये आय हे सर्वनाम असेल तर त्या आयचा बदल करतात ही किंवा शी. दोन्हीपैकी एकच करायचा आहे. तो कसा करायचा बघा. आयचा बदल ही करायचा की शी करायचा आहे, त्याचा अर्थ पहा तुमच्या लक्षात येईल. आय म्हणजे मी, बोलणारी व्यक्ती जी असते दिलेल्या वाक्यात ती म्हणते ना आय, मी. मग त्या आयचा बदल होतो ही म्हणजे तो, किंवा शी पण होतो कधी कधी म्हणजे ती. मग मीचा बदल तो करायचा की ती करायचं हे अवलंबून असतं दिलेल्या वाक्यातील बोलणाऱ्या व्यक्तीवर. जसं पहिलं वाक्य होतं पहा, राम सेड टू सीता आय एम गोइंग नाऊ. राम सीताला म्हणाला मी आता जात आहे. या वाक्यात बोलणारी व्यक्ती कोण आहे बरं? राम सीताला म्हणाला म्हणजे बोलणारी व्यक्ती कोण आहे? राम. आणि राम पुरुष आहे, बरोबर आहे. म्हणजेच बोलणारी व्यक्ती जर पुरुष असेल तर आयचा बदल ही करतात. त्याचप्रमाणे बोलणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर आयचा बदल शी करतात. आलं लक्षात? त्या वाक्यात बघा बोलणारी व्यक्ती राम होती म्हणून आपण आयचा इनडायरेक्ट करताना ही असा बदल केला होता, आयचा बदल ही केला होता. त्यानंतर माय याचा बदल होतो पहा हीच किंवा हर. हा सुद्धा त्याचप्रमाणे होईल पहा. माय माझा याचा बदल झाला त्याचा किंवा तिचा. बदल कसे झाले? बोलणारी व्यक्ती जर पुरुष असेल तर मायचा बदल होतो हीच. बोलणारी व्यक्ती स्त्री असेल तर मायचा बदल होतो हर. नेक्स्ट वन, मी. मीचा बदल होतो पहा हिम किंवा हर. मला याचा बदल होईल त्याला किंवा तिला. बोलणारी व्यक्ती पुरुष असेल तर हिम, स्त्री असेल तर हर. नेक्स्ट पहा, वी. वीचा बदल होतो पहा दे. वी म्हणजे आम्ही. इथं लक्षात घ्या तुम्ही, एखाद्याने बोललेले शब्द त्याच्या शब्दात सांगणं हे डायरेक्ट स्पीच आहे आणि एखाद्याने बोललेले शब्द आपल्या शब्दात सांगणं हे इनडायरेक्ट स्पीच आहे. मग आपल्या शब्दात सांगताना आपण काय करतो पहा. बोलणारा म्हटला मी तर आपण काय म्हणतो तो. बोलणारा म्हटला मला आपण काय म्हणतो त्याला. बोलणारा जर म्हटला माझा आपण म्हणतो त्याचा. बोलणारा म्हटला आम्ही आपण म्हणतो ते. आमचा त्यांचा, आम्हाला त्यांना, असे बदल आपण करत असतो पहा. हा, वीचा बदल होतो दे, आम्ही ते. त्याचप्रमाणे अवरचा बदल काय होईल? करेक्ट, देअर, आमचा त्यांचा. त्यानंतर अस याचा बदल होतो पहा आम्हाला त्यांना म्हणजे देम असा बदल होतो. वी, दे, अवर, देअर, अस, देम. अजून 3 सर्वनाम आहेत पहा ज्यांचे बदल होतात. नंबर 7 आहे यू. नंबर 8 युअर आणि नंबर 9 यू. तुम्ही म्हणताल यू एकदा लिहिलाय परत का? तर हे दोन्ही जे यू आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेले आहेत. यू जर कर्ता म्हणून आला तर त्याचा बदल काय होतो तो पाहू. आणि यू हा कधी कधी कर्म म्हणून सुद्धा येतो पहा, तर मग त्याचा बदल वेगळा होत असतो. म्हणून हे दोन्हीही यू दिसताना सारखे आहेत पण असताना वेगळे आहेत. हा यू कर्ता म्हणून आहे, हा यू कर्म म्हणून आहे. जर यू हा वाक्यात सुरुवातीला आला, अर्थातच क्रियापदा अगोदर आला यू, तर तो कर्ता असतो. आणि जर यू क्रियापदानंतर आला तर ते कर्म असतं. लक्षात घ्या, क्रियापदा अगोदर असेल तर तो कर्ता असतो आणि क्रियापदानंतर असेल तर तो यू
कर्म असतो. मग बघा, यू कर्ता असेल तर त्याचा बदल होतो पहा, ही, शी किंवा दे. या तीनपैकी काय करायचं आहे ते लक्षात घ्या. जसं तुम्हाला इथं सांगितलं की आय, माय आणि मी यांचे बदल वाक्यातील बोलणाऱ्या व्यक्तीनुसार करतात. तसंच लक्षात ठेवा, यू, युअर आणि यू यांचे बदल वाक्यातील ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार करतात. म्हणजे पहा, राम सीताला म्हणाला, बोलणारी व्यक्ती राम आहे आणि ऐकणारी व्यक्ती सीता आहे. मग ऐकणारी व्यक्ती जर पुरुष असेल तर यूचा बदल करतात ही. ओके, ऐकणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर यूचा बदल करतात शी. आणि ऐकणारी व्यक्ती जर अनेक वचनी असेल तर यूचा बदल करतात दे. समजलंय? ऐकणारी व्यक्ती एक वचनी पुरुष असेल तर ही, एक वचनी स्त्री असेल शी, आणि ऐकणारी व्यक्ती अनेक वचनी असेल तर दे असा बदल करतात. त्यानंतर युअर. युअरचा बदल काय होतो पहा, हिज किंवा हर किंवा देअर. तसाच पुरुष, स्त्री, अनेक वचनी. ऐकणारी व्यक्ती काय आहे त्यानुसार होईल. आणि यू जर कर्म म्हणून आलेला असेल तर यूचा बदल होतो पहा, हिम किंवा हर किंवा देम. अर्थ पहा, त्याला, तिला किंवा त्यांना असा बदल होईल. सर्व लक्षात घ्या नीट. आयचा बदल ही किंवा शी, मायचा बदल हीच किंवा हर, मीचा बदल हिम किंवा हर, वीचा बदल होतो दे, अवरचा देअर, असचा देम. यू कर्ता म्हणून असेल तर ही किंवा शी किंवा दे पैकी होतो ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार. युअर याचा बदल होतो हीच, हर किंवा देअर. तुझा याचा बदल काय झाला, त्याचा, तिचा, त्यांचा. यू कर्म म्हणून असेल तर त्याचा बदल होईल हिम किंवा हर किंवा देम. ऐकणारी व्यक्ती काय आहे त्यानुसार. तर या बदला संदर्भात सुद्धा काही टिपा या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यातली पहिली बघा, म्हणजे सर्व बदल करत असताना आपल्याकडून कन्फ्युजन होऊ नये, हे बदल चुकू नयेत म्हणून. नंबर 1 आहे आय, माय व मी यांचे बदल वाक्यातील बोलणाऱ्या व्यक्तीनुसार करतात. हे फार महत्वाचं आहे. आय, माय व मी म्हणजे पहिले 3 जे बदल आहेत, या दोन्हीपैकी काय हे कशानुसार ठरतं, आय, माय व मी यांचे बदल वाक्यातील बोलणाऱ्या व्यक्तीनुसार करतात. लक्षात आलं असेल पुढे काय, यू, युअर व यू यांचे बदल कशानुसार होईल बरं? करेक्ट, अगदी बरोबर आहे. वाक्यातील ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार करतात. लक्षात घ्या, आय, माय व मी यांचे बदल वाक्यातील बोलणाऱ्या व्यक्तीनुसार करतात आणि यू, युअर व यू यांचे बदल वाक्यातील ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार करतात. त्यामुळे आपल्याला कळायला पाहिजे की वाक्यातील बोलणारी व्यक्ती कोण आहे, ऐकणारी व्यक्ती कोण आहे. आता यानंतर अजून एक महत्त्वाची टीप आहे बरं का, 2 आहेत ॲक्च्युली. हे जे पहिले 6 बदल आहेत हे केव्हा करत नाहीत आणि पुढचे जे 3 बदल आहेत ते केव्हा करत नाहीत ते बघा. आता वाक्यातील बोलणारी व्यक्ती आय किंवा वी असेल तर वरील 6 बदल करू नये. लक्षात ठेवा, जर वाक्यातील बोलणारी व्यक्ती, जसं पहिल्या वाक्यात होतं ना, राम सेड टू सीता, बोलणारी व्यक्ती कोण आहे? राम. दुसऱ्या वाक्यात पहा, द टीचर सेड टू अमित, यामध्ये बोलणारी व्यक्ती कोण आहे? द टीचर.
असंच जर बोलणारी व्यक्ती आय किंवा वी असेल तर मात्र हे वरचे 6 बदल जे आहेत ना हे करायचे नाही. बोलणारी व्यक्ती आय किंवा वी असेल तर हे 6 बदल करायचे नाहीत. तसंच ऐकणारी व्यक्ती जर यू असेल तर हे 3 बदल करायचे नाहीत. पहा, ऐकणारी व्यक्ती यू असेल तर यू, युअर व यू यांचा बदल करू नये. ठीक आहे, ह्या 4ही टिपा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हे बदल तर अर्थातच माहीत असले पाहिजेत, पण हे बदल केव्हा करायचे, केव्हा नाही, किंवा कसे करायचे यासाठी हे मार्गदर्शक असणार आहे. एका मिनिटात बघा. अवतरण चिन्हातील सर्वनामांचा बदल खालील प्रमाणे करतात. आयचा ही किंवा शी, मायचा हीच किंवा हर, मीचा हिम किंवा हर, वीचा दे, अवरचा देअर, असचा देम. यू कर्ता म्हणून असेल तर त्याचा बदल होईल ही, शी किंवा दे. युअरचा होईल हीच, हर, देअर यापैकी. यू कर्म म्हणून असेल तर त्याचा बदल होईल हिम किंवा हर किंवा देम. आणि बदला संबंधित टिपा बघा. आय, माय व मी यांचे बदल वाक्यातील बोलणारे व्यक्तीनुसार करतात. यू, युअर व यू यांचे बदल वाक्यातील ऐकणारे व्यक्तीनुसार करतात. आणि वाक्यातील बोलणारी व्यक्ती आय किंवा वी असेल तर वरील 6 बदल करू नये. बोलणारी व्यक्ती आय किंवा वी असेल तर हे वरचे 6 बदल करायचे नाहीत. त्याचप्रमाणे ऐकणारी व्यक्ती जर यू असेल तर यू, युअर व यू यांचे बदल करायचे नाहीत. समजलंय का? हे आपण पाहिलं की जर आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं असेल तर कशा पद्धतीने रिपोर्टिंग व्हर्ब, कनेक्टिव्ह आणि सर्वनाम यांचे बदल कसे केले जातात हे आज आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. याशिवाय अजून जे आपल्याला बदल करावे लागतात, जसं आपण पहिल्या वाक्यात पाहिलं होतं की ॲमचा बदल वॉज झाला, म्हणजे काळाचा बदल कसा करायचा हे आपण. त्याचबरोबर नाऊचा बदल देन झाला होता पहा, म्हणजे काही पर्टिक्युलर वर्ड्स कसे चेंज होतात ते पण आपण बघणार आहोत. ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. पहा, आत्तासाठी एवढंच. नीट लक्षात घ्या, आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करणं हा टॉपिक शेवटपर्यंत, जोपर्यंत इंग्लिश ग्रामर आहे किंवा अगदी तुम्ही बोलताना सुद्धा याचा उपयोग तुम्हाला वारंवार झालेला दिसून येत असेल तर हे फार फार महत्त्वाचं आहे. तर गरज वाटत असेल तर हा पार्ट जो आहे तो मी पुन्हा रिवाईज करून पाहू शकता, नीट समजून घ्या. काही अडचणी असतील तर कॉमेंट करू शकता. ठीक आहे, पुन्हा भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.